आज दिवाळी म्हणजे हा तो ह्या सोहळ्याचं वर्णन जर किती करावं झालं तरी कमीच वाटतं आहे. आणि या ठिकाणी आज मी लहानपणापासून माझं गाण्याचा अनुभव म्हणजे 82 सालापासून मी गातो, परंतु आज खरोखर दिवाळीची पाठ फुटली. रायगड जिल्ह्यामध्ये एक गाणं सम्राट पुरस्कार फक्त आम्हाला एक ठिकाणी होता. आज आमचे विनोद साहेब एकच त्याने अभंग ऐकला होता बल्लाळेश्वरसमोर, आणि ते अभंग त्यांना आवडलं. त्या ठिकाणी आज त्यांनी या रंगमंचावरती माझ्यासारख्या पामराला म्हणजे आणण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद, मनपूर्वक आभार. खरोखर आनंद होतोय की मला हा काही समुदाय डोळ्याने दिसू शकत नाही, परंतु खरोखर इतका आनंद ही जी जीवनातली पाठ ही अशीच असावी. आणि खरोखर ह्या आमच्या भाग्याला आजची पाठ आली ते म्हणजे आमचे विनोद साहेब. त्यांनी या ठिकाणी आमच्यासारख्यांचा योग घडून आला आणि चांगल्या थोर मोठ्यांचं आम्हाला सहवास मिळालं, त्यापेक्षा आमचं भाग्य कुठलं. आणि म्हणून या ठिकाणी माझं वेगवेगळं जे गाणं होईल सादर होईल ते शांतचित्ताने ऐकाल, श्रवण कराल असे मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. टाळ छोटा लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, साखरेचा रवा, साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा. ऐरावता अंकुशाचा मार, अंकुशाचा मार, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा.
या ठिकाणी दुसरे पारंपरिक संतमय संतांचे विचार सादर करत आहोत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी काळा लोकळी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा शशी काळा लोकळ्या रवी शशी काळा लोकळ्या राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उठी कुरुळे माळकंठी कुरुळे माळकंठी कुरुळे माळकंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा
सुखाचे ओढे सुखाचे ओढे सुखाचे ओढे सकळही राज सुकुमार मदनाचा पुतळा राज सुकुमार मदनाचा पुतळा राज सुकुमार मदनाचा काशे सोनशिळा वांगरे पाटोळा काशे सोनशिळा वांगरे पाटोळा काशे सोनशिळा वांगरे पाटोळा घननीळ सावळा घननीळ सावळा घननीळ सावळा बाई अनुराग सुकुमार मदनाचा पुतळा राज सुकुमार मदनाचा पुतळा राज सुकुमार सकळही वागे एक सवा सकळही वागे एक सवा सकळही तुका म्हणे धीर तुका म्हणे धीर तुका म्हणे धीर आई पोटी राज सुकुमार मदनाचा पुतळा राज सुकुमार मदनाचा पुतळा राज सुकुमार रवी शशी कळा लोपरिया रवी शशी कळा लोपरिया राज सुकुमार मदनाचा पुतळा राज सुकुमार मदनाचा पुतळा राज सुकुमार मदनाचा पुतळा. धन्यवाद.
मला जर अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी दिवाळी पहाटना यांना गायला बोलवेन. मग ते तसंच मी गाणं घेऊन कमलेशकडे गेलो, कारण याचा बॉस आमचा कमलेश आहे, कारण त्याने ते स्वीकारलं पाहिजे. तर कमलेश नाही ना, हे दैवी आहे म्हणे, हे बोलवायचंच म्हणजे प्रश्नच नाही. आणि अशोक गोपन इथे आले आणि त्यांच्याबद्दल आता थोडंसं मी बोलणार नाही, कारण त्यांनी गाणंच एवढं अप्रतिम करून टाकलंय, त्यामुळे त्यांचा गौरव इथं करणं उचित आहे. म्हणून मी अशोक गोपनांना रंगमंचावर घेऊन येण्याची विनंती करतो. आणि या कार्यक्रमाचे जे प्रायोजक आहेत संकपाळ बिग ऑन लाईफ रियालिटी हॉस्पिटॅलिटी, फार मोठं काम करतात ते. त्यांचे अध्यक्ष जे आहेत विठ्ठलराव संकपाळ आणि त्यांच्या पत्नी, त्यांना मी विनंती करतो रंगमंचावर येण्याची. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनय सहस्त्रबुद्धे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ते महासंचालक आहेत, एशियाटिक लायब्ररीमध्ये ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि 25 वर्ष ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सहसंचालक आहेत, युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. मुळात मला त्यांना बोलवण्याचं कारण असं आहे की गेली 10 वर्ष आम्ही अनोळखी समाजसेवकांना जे बोलावतो तर त्या संस्थेशी मी निगडीत आहे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, आणि त्यामुळे मला महाराष्ट्र फिरता आला त्यांच्याबरोबर. आणि काही समाज आणि पुढे 82 सालापासून गायनाला सुरुवात केली. जवळच्याच मंदिरामध्ये सणावारी आणि शनिवार रविवार चतुर्थीच्या दिवशी पालीत जायचं, गणपतीसमोर गाणं म्हणायचं, मंदिराच्या बाहेर म्हणायचं. ते म्हणतात मन रिझवलं खरं, पण ही माझ्या गायनाची आवड माझं पोट भरू लागली. ते गाण्याच्या माध्यमातून इथल्या खेळवळ जनतेपर्यंत ते कार्य होतंय माझ्या मुखातून, याचा मला आनंद होतो. बरं, गायन कला ही पी हळद आणि हो गोरी अशी पण कला नाही. चांगलं गाणं येण्यासाठी खूप ऐकावं लागतं. हे त्यांनी ही साधना म्हणून केली आणि डोळसपणे केली. आम्ही या कार्यक्रमात अशोकराव गोपन यांना रोख 25,000 रुपये देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि हे यूट्यूबवर जे गाणं अपलोड केलंय ते आता मला काही ओळखत नाहीत, मी त्यांना ओळखत नाही. राजेश अगरवाल नावाच्या एका माणसाने हे रेकॉर्ड केलं आणि यूट्यूबवर अपलोड केलं. त्यांचा मी खरं ऋणी आहे. खरं म्हणजे जर तुम्ही अशोक गोपन असं काय टाकलं तर काय यूट्यूबवर येणार नाही, पण लहानपण देगा देवा कुमार गंधर्व असं टाकलं तर 3ऱ्या लिंकवर अशोक गोपनांचं गाणं दिसतं. आणि आज त्यामुळे त्यांना रवींद्र नाट्य मंदिरमध्ये गाण्याचा योग मिळाला, हे आम्हा सर्वांना भाग्य आहे. मी मान्यवरांना अशोकराव गोपन, तुम्ही 2 शब्द बोलाल या. आज माझ्याकडे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर माझ्याकडे मी 82 सालापासून जे प्रोग्राम करतो त्या ठिकाणी बरेच ठिकाणी मी कार्यक्रम केले, परंतु आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सोन्याचा उजाडला असं माझं मी भाग्य समजतो. की असे दाद देणारे आणि या ठिकाणी योग येणार आहे असे मोठमोठे मला जे संगीतकार ज्येष्ठ कलावंत लाभले, हे माझं परमभाग्य समजतो. आणि या ठिकाणी की अति आनंद होत आहे की लहानपणा देगा जेव्हा मी लहानपणापासून गात होतो, परंतु मला लहान दृष्टी हरवल्यामुळे मी छोटंसं एक काव्य रचलं की या ठिकाणी भगवंताला बहुमोलाचा जन्म तुझा रे, दौडू नको तू आया, लाव रे प्रभू भजने तुझी काया, पुन्हा पुन्हा ना जन्म मिले रे, कोटी कोटी फिरता फेरे, नरजन्म हा तुला लाभला, धन्य तुझी जगी या, लाव रे प्रभू भजने तुझी काया. म्हणून अशा ठिकाणी मला भगवंताने हा जो ज्ञानाचा ठेवा दिला, तुमच्या आमच्या थोर मोठ्यांच्या सहवासात ह्या आशीर्वादाने माझे वडील आज या ठिकाणी असते. मला अति आनंद होतोय की खरोखर म्हणजे किती बोलावं तेवढं कमी वाटतो.
आणि त्यात आमच्या पवारसाहेबांचे धन्यवाद आभार मानतो. पुन्हा पुन्हा खरोखर सांगावं असं वाटतं की असे लोक आम्हाला बक्षीस देणारे, पैसे देणारे भरपूर भेटतील, आशीर्वाद देणारे लोक कमी असतात. तर आज अशी लोकं आम्हाला लाभली. मला अति आनंद होतो की या ठिकाणी आमच्यासारख्या पामरला बोलवलं आणि या ठिकाणी येण्याची संधी दिलीत. हे मी माझी वडिलांची पुण्याई मी समजतो आणि या ठिकाणी माझी वेळ वाकडी भावपुष्प पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.